नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे। मित्रांनो, कला ही चांदेकरांचं घर कायमचं सोडून जाणार आहे। आता यामागे नक्की काय कारण आहे हे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावरच कळेल। कलाला हळूहळू नैनावर डाऊट व्हायला लागलेला असतो, कारण नैनाच्या ॲक्टिव्हिटी बघता नैना प्रेग्नंट आहे हे कुठल्याही अर्थाने दिसत नसतं। त्यामुळे कला विचार करत असते की नैनाताई खरंच प्रेग्नंट आहे की प्रेग्नंट असल्याचं नाटक करते। आणि त्याच दिवसांमध्ये सौरभ सुद्धा नैनाला कॉल करत असतो, परंतु नैना सौरभचा कॉल इग्नोर करत असते आणि त्याला म्हणत असते की प्लीज तू आता मला फोन नको करूस। सौरभ नैनाला म्हणतो की नैना, तू मला सारखंच इग्नोर करतेयस, हे बघ तू मला भेटायला ये, नाही तर मी तुला चांदेकरांच्या घरात भेटायला येतो। तेव्हा नैना घाबरते आणि सौरभला म्हणते की ठीक आहे, मी तुला भेटायला येते। नैना आणि सौरभ दोघंही बाहेर भेटलेले असतात। सौरभ नैनाला म्हणतो की नैना, तू अजून किती दिवस त्या चांदेकरांच्या घरात राहणार आहे? आता बस झालं ना, आता तू राहुलकडून डिवोर्स घे, आपण लग्न करूयात। आणि त्यासाठी तर आपण एवढं केलंय ना, आणि तुलाही माहिती आहे तू काही प्रेग्नंट वगैरे नाहीयेस आणि मलाही माहिती आहे, त्यामुळे तू एक काम कर, तुला जो बदला घ्यायचा होता तो तर आता पूर्ण झालाय। तशीही चांदेकरांची बदनामी झालेलीच आहे, त्यामुळे तू आता लवकरात लवकर माझ्याकडे ये आणि आपण लवकरात लवकर लग्न करूयात। नैनाला मात्र सौरभ सोबत जायचं नसतं, कारण सौरभचा तिने फक्त वापर करून घेतलेला असतो। खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट काढण्यासाठी तिने फक्त सौरभचा वापर करून घेतलेला असतो, परंतु तिला सौरभ सोबत आयुष्य तर काय घालवायचं नसतं, कारण चांदेकरांच्या संपत्तीमध्ये ती रुळलेली असते। तेव्हा नैना ही सौरभला म्हणत असते की सौरभ, अरे मला आता त्या घरातून निघणं ना खूप कठीण आहे, मी आता त्या घरातून बाहेर निघूच शकत नाही, कारण आता सगळ्यांची नजर माझ्यावर आहे। माझ्या पोटात बाळ आहे म्हटल्यावर सगळेजण मला ऑब्झर्व करत असतात। सौरभ तिला म्हणतो की परंतु अगं, ही गोष्ट आपल्यासाठी मॅटरच करत नाहीये, आपल्या दोघांना एकत्र राहायचंय आणि तू प्रेग्नंट नाहीये। सांगून टाक की मला राहुलपासून डिवोर्स घ्यायचा आहे आणि मग नंतर सांगता येईल की तू ॲबॉर्शन वगैरे केलं, आपण काहीही सांगू शकतो नंतर, परंतु तू आता लवकरात लवकर त्या राहुलला सोड। सौरभ नैनाला लग्नासाठी फारच फोर्स करत असतो आणि तसंही नैनाला सौरभसोबत लग्न करायचं नसतं, त्यामुळे ती आता फार चिडते आणि सौरभला ती म्हणत असते की काय लग्न लावलंय, तुला कळत नाही का, माझं आता लग्न झालंय ना, माझ्या नादाला लागू नकोस, आता तू मला विसरून जा। सौरभ म्हणतो की अगं नैना, काय बोलतीयस तू, आपल्या दोघांना लग्न करायचंय, मी त्याच आशेवर उभा आहे आणि आता तू मला लग्न कॅन्सल असं बोलतीयस, तुला काही वाटतं का या गोष्टीसाठी? नैना म्हणते की हे बघ सौरभ, त्यावेळी मला रिपोर्टची खूप गरज होती आणि तू माझी मदत केली त्यासाठी थँक्यू, परंतु या छोट्याशा गोष्टीसाठी मी काही तुझ्याशी लग्न नाही करू शकत आणि तसंही मी आता चांदेकरांची सून आहे, त्यामुळे मला तुझ्यासोबत अजिबात लग्न करायचं नाहीये। हे ऐकून सौरभ फार चिडतो आणि तो नैनाला म्हणत असतो की तुझ्या प्रत्येक कुकर्मामध्ये मी तुझी साथ दिली आहे, हॉस्पिटलच्या विरोधात जाऊन मी तुझे फेक प्रेग्नन्सी रिपोर्ट बनवून दिले आणि मी एवढी सगळी रिस्क कोणासाठी घेतली, तर तुझ्यासाठीच घेतली ना, आणि आता तू लग्नासाठी नाही म्हणतेस, हे बघ तू जर माझ्यासोबत लग्न नाही केलं ना तर मी मात्र तुला सोडणार नाही। नैना म्हणते की हे बघ सौरभ, तू मला काहीही करू शकत नाही, माझ्या केसालाही तू धक्का लावू शकत नाही, कारण मी आता चांदेकरांची सून आहे। मी जर खरेंची मुलगी असते ना तर तुझं हे म्हणणं बरोबर होतं, तेव्हा मी काही करूही शकले नसते, परंतु आता माझ्याकडे पैसा आहे आणि पैशाच्या जोरावर मी काहीही करू शकते आणि तू मला कधीही हरवू शकत नाही। त्यामुळे तू आता माझा नाद सोडून दे आणि तुला जर नीट राहायचं असेल, नीट जगायचं असेल तर तू माझ्या वाट्याला येऊ नकोस आणि प्रेग्नन्सीचं तू कोणालाही सांगणार नाही, नाहीतर तुझ्यासोबत मी इतकं वाईट करेल की ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नव्हता। एवढं बोलून आता नैना तिथून निघून गेलेली असते, तर सौरभला मात्र नैनाचा फार राग आलेला असतो आणि सौरभ नैनांच्या धमक्यांना अजिबात घाबरलेला नसतो, परंतु नैनाची वाट लावायचे हा एकमेव त्याच्या मनामध्ये हेतू असतो। सौरभला एक गोष्ट तर माहीत असते की नैना ही आता चांदेकरांची सून आहे, चांदेकरांच्या इज्जतीवर प्रश्न आला तर चांदेकर आपल्याला संपवायला सुद्धा घाबरणार नाही, त्यामुळे सौरभला ती गोष्ट आपल्यावर घ्यायची नसते। आणि मग सौरभ आता एका अननोन नंबरवरनं कलाला कॉल लावतो। त्याने हॉस्पिटलमधून कॉल केलेला असतो आणि तो कलाला म्हणतो की जर तुम्हाला तुमच्या बहिणीच्या बद्दल सगळं काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये या आणि तिचे खरे प्रेग्नन्सी रिपोर्ट चेक करा। आता कलाला हा कॉल आल्यानंतर कला खूप घाबरते आणि कलाला ऑलरेडी डाऊटच असतो नैनावर की नैना प्रेग्नंट नाहीये आणि मग खरं काय खोटं काय हे बघण्यासाठी आता कला ही हॉस्पिटलमध्ये गेलेली असते। कला हॉस्पिटलमध्ये जाते आणि हॉस्पिटलमध्ये ती जे खरे रिपोर्ट आहे त्याची मागणी करत असते। हॉस्पिटलवाले पहिल्यांदा तिला नाही म्हणत असतात, परंतु नंतर चांदेकरांची ओळख सांगितल्यावर हॉस्पिटलवाले खरे रिपोर्ट देतात। कला जेव्हा नैनाचे खरे प्रेग्नन्सी रिपोर्ट बघते तर त्यामध्ये नैना ही प्रेग्नंटच नसते आणि ते बघून कलाला मात्र प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो।
तसाही कलाला ऑलरेडी नैनावर डाऊटच असतो आणि आता नैनाची सगळी सच्चाई तिच्या समोर आलेली असते. तिला समजलेलं असतं की याचा अर्थ इतके दिवस झाले नैनाताई सगळ्यांशी खोटं बोलतीये, सगळ्यांना ती फसवतीये. या गोष्टीसाठी नैनाताईला मला जाब विचारायलाच हवा असं म्हणून कला नैनाला कॉल करते आणि नैनाला सांगते की तू लगेचच आपल्या बाबांच्या घरी ये. नैना तिला विचारते की हे बघ, मला नाही यायचंय तिकडं. कला म्हणते की तुला बाबांच्या घरी यावंच लागेल आणि जरी तू नाही आली तर चांदेकरांच्या घरी मी फार मोठा तमाशा करेल, त्यामुळे गुपचूप इकडे ये. आता नैना घाबरते आणि तिला वाटतं की काही आपलं सिक्रेट तर ह्या कलाने पकडलं नाहीये ना, कारण नैनाने एवढे पाप केलेले असतात, त्यामुळे तिला भीती वाटत असते की यातलं नक्की कुठलं तिचं पाप आहे. नैना आता कसलाही विचार न करता खरेंच्या घरी आलेली असते. कला ऑलरेडी तिथे नसते. दोघीही आता बेडरूममध्ये जातात आणि कला नैनाला ते रिपोर्ट दाखवते आणि तिला म्हणते की ताई, तू प्रेग्नंट नाही आहेस ना. ते ऐकून आता नैनाला खूप मोठा धक्का बसतो. कला नैनाला म्हणत असते की ताई, याचा अर्थ तू प्रेग्नंट नव्हतीस. तू आतापर्यंत घरातल्या सर्वांना फसवलंस, घरातल्या सर्वांकडून तुझी सेवा केली, प्रेग्नन्सीच्या नावावर खूप साऱ्या गोष्टी तू करून घेतल्या. हे सगळं तू का केलंस? तेव्हा नैना म्हणत असते की नाही, मी असं काहीच नाही केलेलं आणि मी खरंच प्रेग्नंट आहे. तेव्हा कला म्हणते की हो, तू खरंच प्रेग्नंट आहे. अगं मग इतके महिने झाले तुझं अजून थोडंसंही पोट आलेलं नाहीये. का आलं नाहीये तुझं पोट? साधारणतः 3-4 महिन्यापासून पोट दिसायला सुरुवात होते. मग तुझं पोट अजून का दिसत नाहीये? तरी मला तू प्रेग्नंट नाहीये असा डाऊट तुझ्यावर होताच. मला कन्फर्मच करायचं होतं. नैना तिला विचारत असते की परंतु तुझ्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी कशा काय आल्या? कला म्हणते की ते महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की तू प्रेग्नंट नाही आहे आणि तू मला खरं खरं सांग की तू असं का केलंस. आणि आता ही गोष्ट मी चांदेकरांना सर्वांना सांगणार आहे, कारण तू चांदेकरांची फसवणूक केली आहे. अगं, त्या लोकांनी तुला एवढ्या मोठ्या मनाने माफ केलंय, एवढे सगळे तू कांड केले, एवढं सगळं लग्नातून तू पळून गेली, अद्वैतशी तुझं लग्न मोडलं, चांदेकरांच्याच घरातल्या राहुलसोबत तुझे प्रेमसंबंध होते. एवढं सगळं असताना सुद्धा चांदेकरांनी तुला ॲक्सेप्ट केलं आणि तू अशी वागलीस. तू त्यांचा एवढा मोठा विश्वासघात केला. हे बघ, तुला चांदेकरांची काळजी नसेल परंतु मला आहे. आणि चांदेकर कुटुंबाच्या बाबतीत मी मोठा विश्वासघात नाही करू शकत आणि मी आता चांदेकरांना सगळं काही खरं सांगणार आहे. परंतु ते सगळं खरं सांगण्याच्या आधी मला तुझ्या कानावर घालायचं होतं. तर नैना आता प्रचंड घाबरलेली असते. नैनाला काय करावं ते सुचत नसतं, कारण आता नैनाचं खूप मोठं सिक्रेट हे कलाच्या हाती लागलेलं असतं. त्यामुळे नैना ही कलाच्या पाया पडते आणि कलाला ती विनवणी करत असते की प्लीज तू कोणाला सांगू नकोस. कलाला ती म्हणत असते की प्लीज कला, असं वागू नकोस, तू घरातल्या कोणाला सांगू नकोस. अगं, जर तू कोणाला सांगितलं तर घरातले माझे हकलपट्टी करतील घरातून. तेव्हा कला म्हणत असते की मग ह्या सगळ्या गोष्टी तुला आधी नाही सुचल्या का? तू का सगळ्यांशी खोटं बोललीस? तू मला खरं खरं सांग की तू का खोटं बोललीस ते. तर अद्वैतसोबत माझा साखरपुडा मोडला होता, माझं लग्न मोडलं होतं, त्यामुळे चांदेकर मला पुन्हा ॲक्सेप्ट नव्हते करणार आणि राहुलवर माझं प्रेम होतं. राहुलने जरीही मला धोका दिला होता तरी सुद्धा मला राहुलसोबत लग्न करायचं होतं आणि चांदेकरांची सून व्हायचं होतं. मला माहीत होतं की मी एवढं मोठं कांड केल्यानंतर, मी अद्वैतसोबत लग्न मोडल्यानंतर चांदेकर काय मला त्या घरामध्ये राहू देणार नाही आणि माझ्याकडे एकच पर्याय होता की जर मी राहुलच्या मुलाची आई म्हणून तर त्या घरामध्ये आले तर चांदेकर मला ॲक्सेप्ट करतील, चांदेकर माझ्यावर दया दाखवतील आणि चांदेकर मला त्यांच्या घरची सून करून घेतील. एवढा एकमेव हेतू ठेवून मी प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलं. हे ऐकून कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि कला खूप रागवलेली असते. आता अद्वैत देखील खरेंच्या घरापासून जात असतो आणि त्याला विचार येतो की खरेंना एकदा भेटून जाऊयात का. आणि मग संगीताला आणि बाबांना भेटण्यासाठी अद्वैत हा घरी आलेला असतो आणि बाबांकडून आणि संगीताकडून त्याला कळतं की कला आणि नैना सुद्धा घरी आलेल्या आहेत आणि त्या बेडरूममध्ये आहेत. त्यामुळे अद्वैत हा बेडरूमच्या दिशेने जातो. रूममध्ये जाणार तेवढ्यातच त्याला कलाचं बोलणं ऐकायला येतं आणि मग तो तिथेच थांबतो. तर कला नैनाला म्हणत असते की ताई, आता काय करायचं? जेव्हा चांदेकरांना ही गोष्ट कळेल की तू प्रेग्नंट नाहीये तर मग आपण कसं हे सगळं हँडल करणार आहोत? नैना तिला म्हणत असते की हे बघ कला, आता या सगळ्या गोष्टीतून तूच मला बाहेर काढू शकते. आत्तापर्यंत तू मला प्रत्येक प्रॉब्लेममधून सोल्युशन दिलंय, आत्तापर्यंत तूच माझी करता धरताय, त्यामुळे प्लीज या गोष्टीतून सुद्धा तूच सोल्युशन काढ ना. हे बघ, मला चांदेकरांची सून बनवून राहायचंय. मला माहिती आहे की मी प्रेग्नंट नाहीये, मला माहिती आहे मी माती खाल्ली आहे, परंतु आता तूच एक आहेस की तू मला या गोष्टीतून काढू शकतेस. आत्तापर्यंत तू मला सगळ्या गोष्टीतून वाचवलंय, प्रेग्नन्सीमधून सुद्धा तूच मला वाचवू शकतेस. आता अद्वैतला ही गोष्ट समजलेली असते. अद्वैतला समजलेलं असतं की नैना प्रेग्नंट नाहीये. अद्वैत समोर हे सत्य आलेलं असतं. अद्वैतला धक्का बसतो आणि अद्वैत आता तसाच माघारी फिरतो. संगीता आणि बाबा त्याला विचारत असतात, परंतु अद्वैत आता काहीही बोलत नाही आणि अद्वैत तिथून निघालेला असतो.
अद्वैत गेल्यानंतर कला ही नैनाला म्हणत असते की हे बघ नैनाताई, मला ही फसवेगिरी अजिबात आवडत नाहीये. मी चांदेकरांना ही गोष्ट खरी खरी सांगणार आहे आणि त्यानंतर चांदेकरांनी तुला ठेवलं तर ठीक आहे, तर जे काही होईल त्याच्यासाठी तू सज्ज राहा, कारण तू कामच तसं केलंय. जर चांदेकरांना तुझी दया आली तर तुला घरामध्ये ठेवतील, नाहीतर तुला इथे येऊन राहावं लागेल. परंतु मी मात्र सगळं काही चांदेकरांना खरं खरं सांगणार आहे. आता मात्र नैनाला चांगलाच घाम फुटलेला असतो. कला ही घरी आलेली असते आणि कलाला चांदेकरांना सर्व काही सांगायचं असतं, म्हणून कलाने सर्वांना बोलावून घेतलेलं असतं. नैनाही तिच्या मागोमाग आलेली असते. नैनालाही खूप भीती वाटत असते. कला म्हणते की मला तुम्हाला सर्वांना काहीतरी सांगायचंय. तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की काय तुला सांगायचंय सगळ्यांना, आणि तुला काय सांगायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे. तुला हेच सगळ्यांना सांगायचंय ना की नैना प्रेग्नंट नाही आहे म्हणून. हे ऐकून कलाला धक्का बसतो आणि अद्वैतला ही गोष्ट कशी काय माहिती हे तिला समजत नाही. तेव्हा सर्वजण विचारतात की अरे अद्वैत, काय बोलतोयस तू? अद्वैत म्हणतो की खरं तेच बोलतोय मी. तुमच्या माहितीकरता तुम्हाला सर्वांना सांगतो की नैना ही प्रेग्नंट नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, या गोष्टीसाठी तिला कोणी सपोर्ट केलाय? तर तिला सपोर्ट केलाय ह्या कलाने. नैनाला भीती होती की चांदेकर तिला सून म्हणून ॲक्सेप्ट करणार नाही, राहुलची बायको म्हणून ॲक्सेप्ट करणार नाही, म्हणून नैनाने एवढा मोठा गेम खेळला. आणि त्या गेममध्ये कलासुद्धा सामील होती, कारण कलाला सुद्धा तिच्या बहिणीला चांदेकरांच्या घरात घेऊन यायचं होतं आणि म्हणूनच तिने एवढा मोठा सापळा रचला. आता हे ऐकून कलाला मोठा धक्का बसतो. कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, अरे तू काय बोलतोयस? मला असं काहीच करायचं नव्हतं आणि मी हीच गोष्ट आज सांगणार होते की नैनाताई प्रेग्नंट नाही आहे म्हणून. अद्वैत म्हणतो की गप्प बस ग, मी तुला आता खूपच चांगलं ओळखायला लागलोय आणि मला माहिती आहे की तू एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. खरं तर तुमचं सगळं खरे कुटुंबच खोटं आहे. मला आधीपासूनच माहीत होतं की तू नैनाला सपोर्ट करतेय, परंतु तू नैनाच्या ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट करशील असं मला कधी वाटलं नव्हतं. आता नैनाला तर सगळ्या गोष्टी आयत्याच भेटलेल्या असतात. नैना विचार करते की सगळा आळ कलावर निघून जाईल आणि मग कोणी मला विचारणारही नाही. आणि मग सर्वांसमोर नैना आता म्हणते की हो अद्वैत, तू अगदी बरोबर बोलतोय. खरं तर मी प्रेग्नंट राहण्याची आयडिया सुद्धा कलाचीच होती. कलाने मला सांगितलं की जर तू खोटं नाटक केलं आणि तू सांगितलं की राहुलचं बाळ माझ्या पोटात वाढतंय, तर मात्र चांदेकर तुला माफ करतील आणि स्वीकारतील सुद्धा आणि राहुलसोबत तुझं लग्न सुद्धा लावून देतील. आणि म्हणूनच मी हे सगळं प्लॅन केलंय. खरंच माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं, परंतु मला कलाने सांगितलं आणि कलाने सांगितल्यानंतरच मी हे पाऊल उचललं. मला राहुलला कधी धोका द्यायचा नव्हता, चांदेकरांना धोका द्यायचा नव्हता, परंतु कलाच मला म्हटली की काही होत नाही थोडं खोटं बोलल्याने, नंतर चांदेकर आहेत ते नंतर स्वीकारून घेतील तुला, परंतु तुला आता घरामध्ये शिरणं जास्त महत्त्वाचं आहे आणि राहुलसोबत लग्न करणं जास्त महत्त्वाचं आहे. ऐकून कलाला खूप मोठा धक्का बसतो. कला नैनाला म्हणत असते की अगं नैनाताई, काय बोलतीयस तू हे सगळं? आणि तुझ्या सगळ्या कुकर्मांचं भांडं तू माझ्यावर फोडतीयस. अगं तुला लाज वाटत नाहीये का हे सगळं बोलायला? नैना म्हणते की गप्प बस कला, आतापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलं. प्रत्येक वेळी तू मला काही ना काहीतरी शिकवत असते. माझंच चुकलं खरं तर, मी तुझ्या जाळ्यात ओढली गेले. खरं तर मी तुझं काही ऐकायलाच नको होतं, नाहीतर आज मला हा दिवस बघायलाच भेटला नसता. सरोज म्हणत असते की ही मुलगी आहेच अशी. मला माहिती आहे की या मुलीचे चरित्र मला आधीपासूनच चांगले दिसत नव्हते. मला आधीपासून माहीत होतं की ही मुलगी आपल्या घरासाठी परफेक्ट नाहीच आहे. पहिल्यांदा हिने अद्वैतला फसवलं आणि नंतर आता सगळ्या चांदेकरांना सुद्धा फसवलंय. स्वतःच्या बहिणीला सुद्धा हिने सोडलं नाही. आणि आबा तुम्ही बघताय ना की तुम्हाला तर ही खूप आदर्श सून वाटत होती ना, परंतु ही बघा कशी निघाली. हिने एवढं मोठं सिक्रेट आपल्यापासून लपवून ठेवलं. अद्वैत सुद्धा ऐकून घ्यायला तयार नसतो. घरातले सगळे हे कलाच्या विरोधात गेलेले असतात आणि सगळेजण कलालाच नाव ठेवत असतात की तू असं का केलंस, तू नैनाचं एवढं मोठं सत्य का लपवून ठेवलं आणि नैनाच्या एवढ्या घाणेरड्या गोष्टीमध्ये तू तिला का प्रोत्साहन दिलं, तिला सपोर्ट केला. कला सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी असं काहीच केलं नाहीये, प्लीज माझं ऐकून तरी घ्या, परंतु कोणीही ऐकायला तयार नसतं. अद्वैत कलाला म्हणतो की आता खूप झालं, मी आतापर्यंत तुझं खूप सहन केलं, परंतु आता मात्र मी तुझं सहन करणार नाही. तुला आता या घरातून निघून जावं लागेल, कारण अशा खोटारड्या व्यक्तींना चांदेकरांच्या घरामध्ये काडीचंही स्थान नाहीये. तू आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जा. कला म्हणते की मला माहीत नाहीये तुम्हा सर्वांना काय झालंय नक्की, तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवत नाहीये. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय ना की नैनाताई खरं बोलतीये आणि मी खोटं बोलतीये, तर ठीक आहे, परंतु मी मात्र तुम्हाला ही गोष्ट प्रूव्ह करून देईल की मी खरं बोलत होते. आणि मला माहिती आहे की या घरात आल्यापासून कोणालाही मी जास्त काही आवडत नाही. सरोज मॅडम तर माझ्याशी अजूनही कधी नीट बोलल्या नाहीये. रोहिणी मॅडमलाही माझा राग येतो, राहुललाही माझा राग येतो. घरातले काहीच व्यक्ती आहेत की ज्यांना मी आवडते आणि जे माझा थोडासा विचार करतात. या घरात आल्यापासून मला भरपूर वेळा त्रास झालाय. प्रत्येकाचं मी प्रत्येक गोष्ट सहन केली आहे, परंतु मला मात्र या घराने कधीच समजून घेतलं नाही. या घराला मी आपलं मानलं, अद्वैतला मी आपलं मानलं, सगळ्या गोष्टी आपल्या मानल्या, परंतु या घराने मला नेहमीच दूर लोटलंय.
अद्वैत तर मला नेहमी म्हणत असतो की माझी खोली, माझी रूम, माझं घर, या घरामध्ये माझं असं कधी काही स्थानच नव्हतं. मी कधी या घराला माझं असं सुद्धा म्हणू शकले नाही. आणि या घरामध्ये तुम्ही सर्वजण मला काय काढून देताय? मीच या घरामधून निघून जाणार आहे आणि पुन्हा या घरामध्ये पुन्हा मी कधीच येणार नाही. परंतु एक गोष्ट सांगतेय की तुम्ही माझ्यावर जे आरोप केलेत, तुम्ही माझ्यावर जे खोटे बोलण्याचे आरोप केले आणि मी नैनाताईला सपोर्ट केल्याचे तुम्ही जे माझ्यावर आरोप केले, ते मात्र आरोप मी हाणून पाडणार. मी माझ्या स्वतःला तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे. आणि काळजी करू नका, मी सिद्ध करून दाखवल्यानंतर सुद्धा मी या घरामध्ये राहणार नाही. कारण या घरात राहण्याची आता माझी काहीच इच्छा नाही आहे. सगळ्यांनी मला परक करून टाकलंय. आधी मी माझ्या आईबाबांच्या घरी राहत होते तेव्हाच ठीक आहे, आणि तसंही त्यांना आता माझी खूप गरज आहे. चांदेकरांच्या ह्या घरामध्ये पुन्हा मी तेव्हाच प्रवेश करेल जेव्हा माझ्या हातामध्ये पुरावे असतील, आणि पुरावे घेऊनच मी चांदेकरांच्या घरी येईल आणि स्वतःला सिद्ध करेल आणि पुन्हा या घरातून निघून जाईल, तर परत कधीच येणार नाही. अशी बॅग घेऊन चांदेकरांच्या घराबाहेर पडलेली असते. आबा तिला थांबवत असतात, परंतु कला म्हणते की नाही आबा, मला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि मला या घरामध्ये नाही राहायचं आहे. तुम्ही बघताय की आत्तापर्यंत मला कोणी ॲक्सेप्ट केलं आहे? कोण मला ह्या घरातली सून म्हणतंय? माझी ओळख तर या घरामध्ये फक्त एक खोटारडी मुलगी आहे. मी चांदेकरांना फसवलंय एवढं म्हणूनच मला ओळखलं जातं. याच्या व्यतिरिक्त माझी दुसरी काही ओळख नाहीये आणि ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे. आबा, मला या घरामध्ये नाही राहायचंय. आज माझं कोणीही ऐकून घेतलं नाही. आज मला कोणी व्यक्त होण्याची सुद्धा संधी दिली नाही. जे ते ज्याच्या त्याच्या परीने माझ्यावर आरोप लावून मोकळं झालंय आणि त्यामुळे मला या घरामध्ये आता अजिबात राहायचं नाहीये. मी या घरात अजिबात राहणार नाही आणि प्लीज तुम्हीही मला आता फोर्स करू नका. आता कलाच असं बोलल्यामुळे आबासुद्धा तिला काहीही म्हणत नाही. तर कलाने आता चांदेकरांचं घर सोडलेलं असतं. नैनाची मात्र चांगलीच मज्जा झालेली असते. नैना मनात विचार करते की चला, मला ज्या गोष्टीचं खूप मोठं टेन्शन होतं, माझा तो प्रॉब्लेम अशा प्रकारे सॉल्व्ह होईल असा मी विचारही केला नव्हता. नकळत आज एका दगडात माझ्याकडनं 2 पक्षी मारले गेले. पहिली गोष्ट म्हणजे माझं प्रेग्नन्सीचं सत्य हे सगळ्यांसमोर आलंय आणि त्याचा आळ हा पूर्णपणे कलावर गेलाय. त्यामुळे चांदेकर मला काही नाव नाही ठेवणार आणि मला कोणी जाबही विचारणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कला या घरातून निघून गेली आहे. आता कला या घरातून निघून गेली आहे म्हटल्यावर या घरावर फक्त माझे वर्चस्व असणार. नैनाला खूपच आनंद झालेला असतो. नैनाला असं वाटत असतं की वरच्यावर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊन गेल्या आणि माझ्यावर शिंतोडे सुद्धा उडाले नाही. त्यामुळे नैना खूप खुश असते आणि कलावर मात्र नैनाच्या सगळ्या आरोपांचा डाग लागलेला असतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कला स्वतःला सिद्ध करू शकेल का आणि पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरात एंट्री मिळवेल का? हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. So friends, if you like my video, please do subscribe, share and comment. Thank you so much.